नमस्कार मंडळी. तर आता मी सकाळची पूजा करून घेतली होती. आज होती नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझी सकाळची पूजा झाली होती. मी इथे कागदावर नागोबा वगैरे काढून घेतला होता आणि इकडे मी थोडी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली होती. पालक उकडून घेतली होती. पालक पनीर करणार होती त्या कारणाने नाही, आणि पालक पुऱ्या पण करणार होती. आणि मग मुगाची डाळ पण भिजू घालून धुवून ठेवली होती. आपल्या मसाल्यासाठी ग्रेव्ही भाजून ठेवला होता. मसाला ऋतांश इथे झोपला होता, नाश्ता वगैरे करून झोपला होता. मग ऋतांश उठला, त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. तर मग कढी केली, इकडे भाजीसाठी तयारी केली, मसाला आलं लसूण टाकला. इकडे मग ग्रेव्ही टाकणार आहे. ऋतांची चालू होती पनीर मसाल्यासोबत मस्ती. इकडे मग माझा स्वयंपाक वगैरे झाला. इकडे नागोबाची पूजा करायसाठी तयार केलं ताट वगैरे, आणि मी यांची वाट बघतच होती. तर याची होते म्हणून मी मग हे आले, त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. मग कापूर वगैरे लावला, आरती केली, आणि इकडे तो हलवा केला. मेन्यूमध्ये होता पनीरची भाजी, कढी, पालकपुरी, भजे, वडे. 4 वाजता आम्ही आराम करून उठलो. तर यांना लागली होती भूक. तर मग प्रसादामधला शिरा होताच, तर तो त्यांना देऊन दिला थोडा. आणि हे इथं वरतं एवढ्या थंड्या हवेत बसून कावडे पाहत ते खेळत होते. माहीत आहे ते कावडे होते का होतं तर मला पण नाही माहीत. तर नाही, कबूतर होते वाटते ते. आणि मग ते तिथे दोघंजणं शिरा खात होते एवढ्या थंड हवेत बसून, आणि हवेची मजा घेणं चालू होती. तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व परिवाराकडून. आणि चालू होती मस्ती. तर तुमची नागपंचमी कशी साजरी केली तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे ऋतांश वेफर खात होता चमच्याने ते पण.